सांगली साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार जिंकलाय। पण इतका ऐतिहासिक विजय मिळवूनही भाजपला मतदारांनी झटकाही दिलाय। भाजपच्या महायुतीच्या मतांमध्ये मोठी फाटाफूट पडली आहे। ज्या चमत्काराची अपेक्षा महाविकास आघाडीकडून व्यक्त केली जात होती तो काही झाला नाही। भाजपला झटका देण्याची कामगिरी मात्र मवियानं करून दाखवली। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल आज लागला। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकले, तर नाशकात भाजप बंडखोरानं शिंदे सेनेला आसमान दाखवलं। या सगळ्यात महायुतीच्या विजयापेक्षा चर्चा होते ती इतकी सत्ता असतानाही सांगली साताऱ्यात भाजपचा गेम का आणि कसा झाला याची। आणि विशेष म्हणजे सांगली साताऱ्यात महायुतीकडे मंत्र्यांची आमदारांची अक्षरशः फौजच्या फौज आहे। असं असताना असं का झालं? करेक्ट कार्यक्रम फेम जयंतराव पाटील विरुद्ध महायुतीचे 5 मंत्री आमदार अशी ही लढत होती। त्यामुळेच या व्हिडिओत आपण सांगली साताऱ्यातील निकालाचा अर्थ काय, पडद्यामागचं राजकारण काय हेच बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले। त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांचा पराभव केला। त्यामुळे सुरुवातीलाच आपण नेमका निकाल काय लागलाय ते समजून घेऊ। सांगली सातारा विधान परिषदेच्या एका जागेसाठी एकूण 895 मतदार होते। एकाचा अपवाद वगळला तर 894 मतदारांनी आपला हक्क बजावला। यात भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदमांना 593 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगतापांना 292 मतं पडली। 9 मतं अवैध ठरली। तब्बल 301 मतांच्या फरकानं धैर्यशील कदम जिंकले भाजपचे। म्हणजेच जगतापांना जेवढी मतं पडली नाहीत त्यापेक्षा अधिक मतांच्या फरकानं भाजपचे कदम जिंकले। त्यामुळे 2016 मध्ये पतंगराव कदमांचे भाऊ काँग्रेसचे मोहनराव कदम यांच्यासारखा यंदाच्या निवडणुकीत कोणताही काहीही चमत्कार करण्याच्या सगळ्या ज्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। पण असं असलं तरी अभयसिंह जगतापांना इतकी मतं पडलीच कशी याची खूप चर्चा होते, कारण महाविकास आघाडीकडे तेवढी मतच नव्हती। मग महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इतकी मतं कशी पडली या प्रश्नाचं नेमकं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला या निवडणुकीत नेमके मतदार कोण असतात हे समजून घ्यावं लागणार आहे। तर ही जी निवडणूक झाली त्याला आपण विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणतो। कायदेशीर भाषेत त्याला विधान परिषद स्थानिक प्राधिकारी निवडणूक असं म्हणतात। विधान परिषदेला लोकप्रतिनिधींचं सभागृह म्हटलं जातं। इथं थेट जनतेतून आमदार निवडून येत नाहीत, तर शिक्षक, पदवीधर, आमदार तसंच स्थानिक स्वराज्य संस्थातले लोकप्रतिनिधी हे आपले प्रतिनिधी इथं निवडून देतात। यापैकीच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सर्व 17 जागांसाठी आता निवडणूक झाली। यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत येथील नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य तसंच पंचायत समितीचे सभापती यांना या निवडणुकीसाठी मताधिकार असतो। तर विधान परिषद आमदार निवडून देणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांवर काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महायुतीनं मोठी बाजी मारली होती। सातारा सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता हिसकावून घेतली होती। यामध्ये आत्ताच्या निवडणुकीसाठी सांगली साताऱ्यात महायुतीकडे तब्बल 650 इतकी मतं होती, तर महवियाकडे कागदावर 190 मतांचं गणित जुळत होतं। याशिवाय अपक्षांची 52 मतं होती। कागदावरचं हे गणित असताना महायुतीच्या 650 मतदारांबरोबरच अपक्षांची 22 मतंही आपल्याकडेच वळवून घ्यायची आणि तब्बल 702 मतं मिळवत महायुतीचा भाजपचा उमेदवार निवडून आणायचा यासाठी महायुतीनं स्ट्रॅटेजी लावलेली होती। त्यासाठी भाजपनं मंत्र्यांची फौजच्या फौज कामाला लावली होती। मात्र भाजप उमेदवाराला केवळ विजयावर समाधान मानावं लागलं। स्वतःची 650 हक्काची मतं असतानाही महायुतीची केवळ 593 मतच भाजपच्या उमेदवाराला मिळाली आणि जिथं जगतापांना केवळ 190 मतं मिळणं अपेक्षित होतं तिथं त्यांना तब्बल 292 मतं पडली। 100 अधिकची मतं मिळाल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जातंय। जगतापांना अपक्षांची 50 मतं मिळाली असं जरी आपण गृहीत धरलं तरी उरलेली आणखी 50 मतं कोणाची हा प्रश्नही कायम राहतो। जिथं भाजप विरोधी पक्षांचे आमदार खासदार फोडण्यामध्ये वाकबगार असल्याचं आपण बघतोय तिथं त्यांच्याच महायुतीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराकडे पाठ का फिरवली एवढे मातब्बर नेते सांगली साताऱ्यामध्ये असताना असा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होते। तर मग सातारा सांगली जिंकूनही भाजपची पिछेहाट का झाली? तर भाजपचे मातब्बर मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शिंदे सेनेचे आमदार महेश शिंदे यांना घेऊन धुवाधार प्रचार केला।
तसंच शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मकरंद पाटील असे आणखी 2 मंत्रीही महायुतीमध्ये आहेत. असा सगळा फौजफाटा लवाजमा असतानाही महायुतीचे जवळपास 50 मतं फुटली. अपक्षांनीही भाजपला नाकारलंय असंच वरवर दिसतंय. यामागच्या कारणांचा आपण खोलात जाऊन शोध घेतला तर त्यातून आपल्याला महायुतीतला बेबनाव हेच प्रमुख कारण असल्याचं समोर येतंय. प्रचारावेळीच हा बेबनाव उघड देखील झाला होता. गेल्या मार्चमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक झालेली होती. तिथंच या सगळ्या बेबनावाचा ट्रेलर दिसला होता. 65 सदस्य असलेल्या सातारा जिल्हा परिषदेत भाजपकडे 27 मेंबर आहेत, राष्ट्रवादीकडे 20, शिंदे सेनेकडे 15, काँग्रेसकडे 1 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1 आणि अपक्ष 1 असं संख्याबळ आहे. बहुमतासाठी 23 आकडा असतानाही जो भाजपकडे नाही त्यांनी 33 मतांसह अध्यक्षपद मिळवलं. विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी शिंदे सेनेच्या उमेदवाराला केवळ 30 मतं पडली. भाजपच्या प्रशासकीय खेळीमुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या काही जणांना मतदानच करता आलं नाही आणि काही मतं फुटली होती. याच सत्ता नाट्यावेळी पालकमंत्री असलेले शिंदे सेनेचे शंभूराज देसाई यांना पोलिसांनी बेदम मारलंही होतं, रक्तबंबाळ केलं होतं. त्यामुळे देसाई असू द्या किंवा मकरंद दोन्ही मंत्री भाजपच्या प्रचारामध्ये महायुतीच्या प्रचारामध्ये फारसे दिसले नव्हते. शेवटच्या क्षणी महायुती म्हणून बळबळच भाजप उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय या दोघांनीही जाहीर केला होता. पण प्रत्यक्ष मतदानात झालेली फाटाफूट ही महायुतीतला हा बेबनावच अधोरेखित करणारी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी जयंतराव पाटील, विश्वजित कदम, शशिकांत शिंदे यांनी किल्ला लढवला. स्थानिक पातळीवरील सर्व भाजप विरोधी मतांसाठी साखर पेरणी करण्याचं काम केलं. इतकंच नाही तर राज्य समर्थकांची मतं खेचण्यासाठी देखील मोर्चे बांधणी केली. या सगळ्याचा इफेक्ट आपल्याला वाढलेल्या 100 मतांमध्ये दिसला. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीला 2016 मध्ये मोहनराव कदमांनी केलेला चमत्कार यावेळी करून दाखवता आला नाही. पण महायुतीच्या मतांमध्ये पडलेली ही फूट खूप काही सांगून जाणारी आहे. आगामी काळात या दोन्ही जिल्ह्यांचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे याची चुणूक ही आपल्याला यातून दिसली. तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली अधिकची 100 मतं ही बाब काँग्रेस राष्ट्रवादीला पराभवातही दिलासा देणारी आहे. कारण भाजपच्या सत्तेपुढे काहीही चालत नाही. विकास करून घेण्यासाठी खासदार फुटत असल्याची आपण आजूबाजूला अनेक उदाहरणं घडत असताना बघत असतानाच आपण महायुतीच्याच नाही तर अपक्ष मतदारांनीही भाजपला नाकारल्याचं दिसतंय. हे येत्या काळातील भाजपच्या राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. पण तुम्हाला काय वाटतं, भाजपला महायुतीची 50 मतं का मिळाली नाहीत? अभयसिंह जगतापांची वाढलेली 100 मतं कोणाची आहेत? भाजपचा मॅटर करणाऱ्या सांगली साताऱ्यात या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालला? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.